जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या CSC इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत राशन कार्ड डिजिटल डाउनलोड कसे करायचे। आधार नंबर टाईप केल्याच्या नंतर इथे कॅप्चा टाकायचा, जसा आहे तसा, चुकीचा नसला पाहिजे। आणि इथे लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचं। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP गेला असेल, तो OTP इथे टाकायचा आणि व्हेरीफाय वरती क्लिक करायचं। व्हेरीफाय वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एम-पिन क्रिएट करायचा आहे। ते एम-पिन तुम्ही क्रिएट करायचा असेल तर करू शकता, नाहीतर इथून आपल्याला हे स्किप करू शकता। तर एम-पिन क्रिएट करण्यासाठी क्रिएट नाव वरती क्लिक करायचं आणि इथे एम-पिन टाकायचा आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं। पुन्हा एकदा कन्फर्मेशनसाठी जो एम-पिन सांगितला ते टाकायचा, पहिला जो टाकला तोच, आणि इथे क्रिएट एम-पिन वरती क्लिक करायचं। युअर एम-पिन कोड हॅज बीन सेव्ह याच्यावरती ओके करायचं। ओके केल्याच्या नंतर तुमचं इथून राशन कार्ड डाउनलोड झालेलं आहे। हे राशन कार्ड इथे आलेलं आहे। इथून तुम्ही तुमचं राशन कार्ड डाउनलोड करू शकता। या डाउनलोडच्या आयकॉनवर क्लिक करून याच्यानंतर तुम्ही तुमच्या राशन कार्डमध्ये किती जणांचे नाव आहेत, किती जणांचे नाहीत हे सुद्धा पाहू शकता। सिंपली असं इथे क्लिक करायचं, फ्लिप होणार आणि इथे तुमच्या राशन कार्डवरती किती नाव आहेत हे सुद्धा दिसतील। धन्यवाद।